नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य विधिमंडळात वस्तू सेवा कर विधेयक एकमतानं संमत. एकाच पद्धतीनं करवसुली करण्याचा मार्ग मोकळा. जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित. पहिल्या 1-2 वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावी लागणार नाही. मुख्यमंत्री. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार असल्यानं महागाई नियंत्रणात राहील. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस गुजरात दौऱ्यावर. कांडला बंदराच्या विकासासाठी 6 प्रकल्पांचं उद्घाटन. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल 26 मे पासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबई गोवा दरम्यान धावणाऱ्या अतिजलद तेजस एक्सप्रेसला रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा. आणि काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत देत लातूरच्या महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपाचा विजय. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. राज्य विधिमंडळात आज महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक एकमतानं मंजूर झालं. त्यामुळे एकाच पद्धतीनं करवसुली करण्याचा मार्ग राज्यात मोकळा झाला आहे. देशात एकाच करप्रणाली असणारं आणि राज्यासाठी करवसुली तसंच भरपाईची तरतूद असणारं हे विधेयक संमत करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन गेले 3 दिवस भरवण्यात आलं होतं. या अधिवेशनात दोन्ही सदनात विधेयकातील सर्व पैलूंवर समग्र चर्चा झाल्यानंतर आज हे विधेयक मंजूर झालं. हे विधेयक संमत झाल्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रगीतानं या विशेष अधिवेशनाची सांगता झाली. त्यापूर्वी गेले 2 दिवस चाललेल्या या विधेयकावरच्या चर्चेला काल सुरू केलेलं उत्तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पूर्ण केलं. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार तसंच शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रात जीएसटी सूट देण्यात आली आहे. दर 2 महिन्यांनी जीएसटी परिषदेची बैठक होणार असून त्यात या कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल असं वित्तमंत्री यावेळी म्हणाले. जुन्या करांचं असलेलं देणं थकबाकीदारांना द्यावंच लागेल, त्यात सूट मिळणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जीएसटीच्या माध्यमातून या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं जे स्वप्न माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सर्व राजकीय पक्षांनी बघितलं आहे, जे जीएसटी काउन्सिलनी बघितलं आहे, सर्वसामान्य माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार हे प्रश्न सुटावेत. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या जीएसटीच्या विधेयकावर चर्चा करताना काही प्रश्न उपस्थित केले. या राज्याचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित असून पहिल्या 1-2 वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावीच लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त करत एकमतानं हे विधेयक मंजूर केल्याबद्दल विरोधकांसह सर्वांचे आभार मानले. एक देश एक कर या प्रणालीच्या अंतर्गत वॅटच्या रेजिमकडनं आपण जीएसटीच्या रेजिमकडे चाललोय आणि देशामध्ये सर्व राजकीय पक्षांनी याच्यावर एकमत केलं. सगळ्या फायनान्स मिनिस्टर्सनी, वित्तमंत्र्यांच्या समितीने वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातले कायदे, तरतुदी, नियम या संदर्भातलं एकमत केलं. आणि आज महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाने देखील वस्तू आणि सेवा कराला एकमताने मान्यता दिली. त्याबद्दल या सभागृहाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. राज्याला आवश्यक असणाऱ्या करप्रणालीला जीएसटी परिषदेकडून मान्यता मिळवण्यात वित्तमंत्र्यांना यश आल्याबद्दल त्यांचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. विधान परिषदेत कुठल्याही शिफारशीविना वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं. त्यापूर्वी झालेल्या चर्चेत वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर करासंदर्भातला कोणताही निर्णय घेण्यासाठी राज्याला जीएसटी परिषदेकडे जावं लागेल, त्यामुळे राज्याची स्वायत्तता धोक्यात येईल अशी भीती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. हा कायदा लागू झाल्यानंतर काळा बाजार आणि तस्करीचे धोके निर्माण होऊ शकतात अशी शंका व्यक्त करत याबाबत सरकारनं स्पष्टता आणावी अशी मागणी त्यांनी केली.
विधानसभेत संमत झाल्यानंतर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत हे विधेयक मांडलं. मात्र या विधेयकाच्या प्रतीला राज्यपालांची शिफारस नसल्यामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकत नाही असा पवित्रा काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी घेतला. या संदर्भात तपासणी करून चूक झाल्याचं निष्पन्न झालं तर संबंधितांवर कारवाई करू अशी ग्वाही विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिल्यानंतर विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात झाली. वस्तू आणि सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत होईल असं सांगत मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीतानं या अधिवेशनाची सांगता झाली. पायाभूत सुविधा, कार्यक्षमता आणि पारदर्शकता हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधल्या कांडला बंदरात 6 विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन करताना बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी उत्तम बंदरं आवश्यक आहेत. जागतिक बंदरांमध्ये कांडला बंदर महत्त्वाचं असून आगामी काळात त्यांचं महत्त्व अधिक वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज भचाऊजवळ पंपिंग स्टेशनचंही उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी नर्मदा जलवाहिनी तसंच जलवितरण प्रणालीचं लोकार्पणही केलं. टप्पर धरणात नर्मदेचं येऊन पोहोचलेलं पाणी हे नवी शक्ती घेऊन आलंय असं पंतप्रधानांनी सांगितलं. एकेकाळी रखरखीत वाळवंट असलेला कच्छ आता हिरवंगार नंदनवन बनला आहे. ही एक मोठी क्रांती आहे असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात 26 मे ते 15 जून या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 मे रोजी गुवाहाटी इथं या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया अर्थात मोदी फेस्ट या कार्यक्रमाचं 900 ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. तसंच सर्व राज्यांमध्ये सबका साथ सबका विकास अशी संमेलनही आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेच्या इतिहासातल्या पहिल्या अतिजलद, वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांयुक्त तेजस एक्सप्रेसला आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत हिरवा कंदील दाखवला. ही गाडी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि गोव्यातल्या करमाळी स्थानकांदरम्यान धावणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि कुडाळ इथं थांबा देण्यात आला आहे. राज्य राणी एक्सप्रेसचं कवी केशवसुतांच्या स्मृतीनिमित्त तुतारी असं नामकरणही आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं. केंद्रीय मंत्री अनंत गीते तसंच भाजपा शहर अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. विविध उपनगरी रेल्वे स्थानकांवरील सुविधांचं उद्घाटनही प्रभू यांच्या हस्ते झालं. दोन 2016-17 या वर्षात आतापर्यंतचं अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी मंत्रालयानं हाती घेतलेल्या योजनांचा हा परिणाम असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 2016-17 या वर्षात कृषी विकासाचा दरही 4.4% राहिल्याचं ते म्हणाले. याआधीच्या सरकारांच्या तुलनेत मोदी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी अधिक निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं मृदा कार्ड वितरण, सिंचन सुविधांचा विस्तार तसंच जैविक शेती आणि कृषी संशोधनावरही भर दिला असल्याचं ते म्हणाले. लातूरच्या महापौरपदी भाजपाच्या सुरेश पवार यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे देविदास काळे यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. सभागृह नेतेपदी अॅडव्होकेट शैलेश गोजमगुंडे यांची तर विरोधी पक्षनेतेपदी अॅडव्होकेट दीपक सूळ यांची निवड झाली. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून उद्याही ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूर इथं काल देशातील सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा आणि ब्रह्मपुरी इथंही 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34 तर किमान 26 अंश सेल्सिअस, नागपूर 45-30, पुणे 39-23,
औरंगाबाद 40-25, नाशिक 38-22, कोल्हापूर 38-23, रत्नागिरी 35-26, सोलापूर 42-25 आणि अमरावती किमान 27 अंश सेल्सिअस. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळात वस्तू सेवा कर विधेयक एकमतानं संमत. एकाच पद्धतीनं करवसुली करण्याचा मार्ग मोकळा. जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित. पहिल्या 1-2 वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावी लागणार नाही, मुख्यमंत्री. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार असल्यानं महागाई नियंत्रणात राहील. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर. कांडला बंदराच्या विकासासाठी 6 प्रकल्पांचं उद्घाटन. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल 26 मे पासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबई गोवा दरम्यान धावणाऱ्या अतिजलद तेजस एक्सप्रेसला रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा. आणि काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत देत लातूरच्या महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपाचा विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.